हॅलो नमस्कार मंडळी, मी आरती आपल्या चॅनलवरील नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मस्त असे तिळाचे लाडू बनवणार होते, म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज बनवणार आहे पारंपरिक आणि पौष्टिक तिळगुळाचे लाडू आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊसर लाडू बनवायचे कसे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इकडे मी अर्धा किलो तीळ घेतलेत आणि थोडे शेंगदाणे घेतले आहे। नंतर मग अर्धा किलो गूळ पण घेतला आहे। इकडे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आधी तीळ भाजून घेऊया आणि तीळ मस्त मंद आचेवर भाजायचे आहे आणि भाजतपर्यंत छान असे सतत हलवत राहायचं आहे। ते थोडे फुलायला लागले की छान सुगंध आला की मग गॅस बंद करायचा आहे आणि खूप जास्त भाजून घ्यायचे नाही, नाहीतर कडवटपणा येतो तिळाला। नंतर त्याच कढईमध्ये शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे, छान खरपूस होईपर्यंत असं सतत फिरवत राहायचं आहे आणि नंतर असे खरपूस झाले की छान काढून घ्यायचे शेंगदाणे। याप्रमाणे मी इकडे सर्व शेंगदाणे आधी काढून घेते। आता पाक बनवून घेऊया आपण। तर त्यासाठी मी इकडे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे। नंतर अर्धा किलो त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ पूर्णपणे वितळतपर्यंत सतत असं हलवत राहायचं आहे, फिरवायचं आहे। गूळ वितळतय तोपर्यंत इकडे तीळ जे भाजून घेतलेले आहेत ना ते थंड झाले, तर ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घ्यायचे आहे। मी तुम्हाला काढून दाखवते त्याप्रमाणे। तर इकडे सर्व तीळ मी काढून घेते आधी। मस्त बारीक करायचे आहेत। तर बघा हे अशा प्रमाणे तीळ सर्व काढून घ्यायचे आहे आणि खरंच खूप छान पौष्टिक लाडू होतात, लहान मुलं आवडीने खातात। हे बघा सर्व इकडे तीळ मी बारीक करून घेतलेत। नंतर मग शेंगदाणे पण त्याचप्रमाणे काढायचे आहे आपल्याला बारीक। आणि शेंगदाण्याचे छिलटे जर तुम्हाला वरचे काढायचे असेल तर काढू शकता, पण मी काढले नाही, आपल्या आवडीप्रमाणे। तर इकडे शेंगदाणे पण छान बारीक करून घेणार आहे मी। नंतर गूळ वितळल्यानंतर हे सर्व गूळ वितळल्यानंतर ना हा जो पाक तयार होतो ना, म्हणजे पाक करायचाच नाही, गूळ सर्व वितळून घ्यायचा आहे आणि नंतर चाळणीने गाळून घ्यायचा आहे। यामध्ये जे काही बारीक खडे वगैरे असतात किंवा अशुद्धी जे असते ना ते सर्व निघून जाते। आणि ही एक टीप समजा हवं तर, कारण की ह्यामध्ये बरचसं खराब काही असं असते बघा, बारीक खडे किंवा मग छोटे छोटे असे धागे वगैरे बरचसं काही असतं घाण। तर हे सर्व काढून घ्यायचं। नंतर मग त्याच कढईत हा सर्व पाक जे आपण गाळून घेतला आहे ना ते टाकून द्यायचं आहे परत आणि कमी गॅसवरती छान होऊ द्यायचा आणि सतत फिरवत राहायचं आहे या पाकाला। खूप जास्त कडक करायचा नाही, नाहीतर लाडू पण कडक होतात। त्यामुळे एक तारी पाक होईपर्यंत छान असं फिरवत राहायचं। आणि असं बोटामध्ये थोडा पाक घेऊन बघायचं, असा एक तार तुटायला लागला ना बारीक तर समजायचं की पाक झाला। तर हे मिश्रण मी तयार करून ठेवलं आहे, जे शेंगदाणे आणि तिळाचं जे बारीक करून ठेवलं होतं ना त्यामध्ये हा पाक टाकायचा आहे थोडा थोडा। आणि जर नवीन असताना तर आधी थोडाच टाकायचा, मिक्स करून घ्यायचं, नंतर लागेल तसं टाकायचं आणि हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे छान। आणि थंड होईपर्यंत थोडा वेळ साईडला ठेवायचं। यामध्ये विलायची पावडर पण टाकली आहे, ते दाखवायचं राहिलं। मिश्रण हाताला सहन होईल असं इतपत गरम असतानाच छान छान गोल लाडू बांधून घ्यायचे आहे आणि हाताला आधी थोडं तूप लावून घ्या आणि मस्त असे गोल गोल लाडू तयार होतात। तर बघा मी दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे छान लाडू बांधून घ्यायचे आहेत। बघा इकडे दुसरा पण लाडू छान तयार झाला आहे। याप्रमाणे सर्व लाडू छान तयार करून घेतलेत मी। एकदम मऊसूर आणि स्वादिष्ट पौष्टिक लाडू तयार होतात आणि मुलं पण आवडीने खातात आणि खूप जास्त असे म्हणजे नरम होतात, खूप कडक वगैरे होत नाही लाडू। बघा किती छान लाडू तयार झालेत। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा किती छान लाडू तयार झालेत। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, धन्यवाद।